आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. नमस्कार, मी अक्षय. आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण पनवेल खांदा कॉलनी नवी मुंबई या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भगवानजी गायकवाड आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय म्हणलं तर ते बामशेफ ही सामाजिक संघटना आहे. त्या सामाजिक संघटनेचे इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर आहेत. ते बाहेर देशामध्ये फिरून बाहेर देशाची परिस्थिती पाहून आलेले आहेत. त्यासोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील विविध सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यासोबतच सर्व्हिस करत सोबत त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. सर्वप्रथम सर तुमचं आदर्श न्यूज चॅनलमध्ये मी स्वागत करतो. दिल्ली या ठिकाणी गेला होता, नेमकं काय काय? सर्वप्रथम तुम्ही माझा परिचय करून दिला आणि आपण ह्या इंटरव्ह्यूसाठी जर आलात तर पहिलं आपल्या चॅनलचं मी थँक्स आणि अभिनंदन करतो. हां. अभिनंदन याच्यासाठी करतो कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मस्कत कुवेतमध्ये एम्स आंबेडकर इंटरनॅशनल मिशनमध्ये एक काम करणारा एक सदस्य म्हणून आहे आणि ज्यावेळी ह्या सगळा प्रकार जो झाला, ह्या सगळ्या प्रकार पाहून मी ताबडतोब निर्णय घेतला की घरात बसून काही आंदोलन होणार नाही आपल्याला आणि व्हॉट्सअपवर काही आंदोलन होणार नाही. मी इमिजिएट तिकीट काढली आणि दिल्लीला निघालो जंतर मंतरला जायला आणि जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्ज जागून मला रात्रभर मी बेचैन होतो आणि त्या भयानक लाठीचार्जवर अशा मुलींच्या म्हणजे अशा अवयवावर त्यांनी लाठीचार्ज केला आणि खूप भयानक प्रकारे विद्यार्थ्यांना मारलं. ते विद्यार्थ्यांचं देशाचं भविष्य आहे आणि त्या भविष्यावर लाठीचार्ज केल्यानंतर मी अस्वस्थ होतो आणि त्याच्यामुळे मला तिथे जावं लागलं. त्यामुळे मी दिल्लीत लगेच रवाना झालो आणि मग दिल्लीला तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष जे काही पाहिलं त्याचा माझा खूप वेगळा अनुभव मला आलेला आहे. कारण आपण इथे मीडियावर जे बघतो आणि प्रत्यक्षात गेल्यानंतर वेगळा अनुभव मला मिळाला. तर काय वाटतं तुम्हाला पाठिंबा का द्यावा असं वाटलं? पाठिंबा असा आहे की सर्वतर मी आज 30 वर्षाचा माझा सामाजिक जो अनुभव आहे. राष्ट्रीय इंटरनॅशनल लेव्हलवर मी सामाजिक काम करत असताना मी कोणत्याही पक्षाचा आजपर्यंत सदस्य नाही किंवा मी काँग्रेस पार्टीला समर्थन देण्यासाठी नाही, तर सोमन वांगचुक आहे आणि अभिजित ह्या दोघांचं अभिनंदन आणि ह्या दोघांच्या मोटिवेशनसाठी मला जावं लागलं आणि हा जो हल्ला झाला, या हल्ला झाल्यामुळे मी तिथे गेलो आणि गेल्यानंतरचं मी तिथे पाहिलं. ज्यावेळी मी स्टेशन वर जात असताना, एअरपोर्टवरनं जात असताना संपूर्ण जी दिल्ली आहे ही पोलिसांच्या ताफ्याने भरलेली होती. सगळ्यांच्या चेकिंग करत होत्या आणि मी ज्या हॉटेलमध्ये राहत होतो ते हॉटेल बरंचसं लांब असल्यामुळे मला जाण्या येण्याला खूप त्रास झाला. परंतु पोलिसांच्या ताफ्यामुळे कुठेही धावपळ, भागदौड होऊ शकते याच्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो. कारण माझा नुकता 15 दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता, पायाला लागलं होतं. पण तरी देखील मी चालत 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर चालत गेलो आणि त्या आंदोलनाच्या इथे पोहोचल्यानंतर मी खूप लोकांना पाहिलं तिथे. मॅक्सिमम ही जी लोकं होती, ही विद्यार्थिनी होती. ही सगळी कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर पॅरेंट्स होते. आणि हे पॅरेंट्स आणि हे घोषणा देत होते. एक तर घोषणा होती त्याचे की भारत माता की जय, जय भीमचा नारा होता आणि त्याच्यानंतर भगतसिंग यांच्या घोषणा, ह्या 3 घोषणापैकी कोणत्याच घोषणा तिथे नव्हत्या. मला असं वाटतं की मी तिथे जाऊन एक ऐतिहासिक ज्या घटना तिथे घडलेल्या आहे आणि एक इतिहास जमा होणार होता. हा सगळा एकंदर जो विषय आहे, जे आंदोलन आहे, एक ऐतिहासिक आंदोलन होतं. त्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये मी माझा एक सहभाग त्याच्यात झाला याचं मला खूप बरं वाटलं. कारण मी घरात बसून मी अस्वस्थ झालो होतो. परंतु तिथे गेल्यानंतर मला बरंच काही बघायला मिळालं प्रत्यक्ष, की आंदोलन कसं चाललेलं आहे. मुलांचे किती हाल चाललेले आहेत, जेवणाचे हाल चाललेले आहेत, राहण्याचे हाल चाललेले आहेत. परंतु इतके असतानाही आज वेगवेगळ्या ते खूप मोठा एरिया आहे. फक्त आपल्याला रोडवर दिसतं मीडियामध्ये ते खूप छोट्या प्रमाणात लक्षात घ्या. परंतु अशा रोडवर वेगवेगळे
20-20, 10-10 हजार, 15-15 हजाराचा मॉब आहे आणि तो मॉब एका वेगळ्या एकत्र येऊन ह्या घोषणा आणि आंदोलन सकाळी मी 10ला गेलो तरी तो मॉब तेवढीच त्यांची ताकद होती, त्यांचे पेशन्स होते, तेवढी एनर्जी होती. रात्री 10:30 पर्यंत तेवढीच एनर्जी होती. मी तब्बल 2 दिवस तिथे जे काढले, तर भयानक म्हणजे त्यांची जी एनर्जी होती, मला असं वाटतं की ह्या विद्यार्थ्यांची एनर्जी आणि ताकद आणि त्यांच्या उत्साहाने आज आपण म्हणजे आज जो यश जे प्राप्त झालं, त्याला खरंच दाद द्यावं लागेल. होती की जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि राजीनामा त्यांनी दिलेला आहे. या राजीनाम्याकडे आपण कशा बघता? सर राजीनामा तर खरं म्हणजे धर्मेंद्र प्रधान हा कसा एक माझ्या मानाने एक बाहुली आहे. कारण पोलिसांना लाठीचार्ज करायला कोणी सांगितला? बरोबर. पोलिसांना जो लाठीचार्ज होतो, हा लाठीचार्ज गृहमंत्र्यांनी करायला पाहिजे किंवा गृहमंत्र्यांनी केलाय आणि मोदी आणि गृहमंत्री ह्याला संपूर्ण जबाबदार आहे. हा राजीनामा खरं म्हणजे पंतप्रधान जे मोदी आणि अमित शहानी खरं म्हणजे राजीनामा द्यायला प्युअर ते फेल गेलेली लोकं आहेत. अगदी फेल गेलेली लोकं आहेत. इतक्या दिवस त्यांनी लावलेला आहे आणि एखादं अपहरण करण्यासारखं सोनम वांचूक सारख्या इतिहासकाराला आज त्या इतिहासकाराला अपहरण सारखं त्यांनी उचलून नेलेलं आहे. म्हणजे अतिशय डेमोक्रसी त्यांनी शून्यात हे केली होती, की डेमोक्रसी खतम करण्याच्या प्रयत्नात ती लोक होती. तर मला असं वाटतं, की ज्या पद्धतीने ते वागले आणि ज्या पद्धतीने राजीनामा तुम्ही म्हणता ते द्यायला पाहिजे. तर माझी एक इच्छा आहे, की पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. परंतु जे केंद्रीय शिक्षक मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला, तरीही यशाची पहिली पायरी असं मी समजतो. जर पाहायला गेलं तुम्ही सोनू वांचूंचं उदाहरण घेतलं तर इतिहासकार आहेत, संशोधनकार आहेत, सायंटिस्ट आहेत. पण त्यांच्यावरच एक पिक्चर निर्मिती होतो त्या ठिकाणी पिक्चर करोडो रुपये कमवले जातं. आमिर खान त्या विषयावर काही बोलायला इच्छुक नाहीत आणि त्यांच्या आधारित पिक्चर नाही असं देखील त्यांची टोन आहे. आपण या सगळ्या गोष्टी कशा सर आपण ह्या हिरो लोकांचे जे आपण पिक्चर बघतो. आज हिरो लोकं, क्रिकेटर यांचे पिक्चर बघून ह्या आमच्या कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या पैशावर आज ही लोकं मोठे झालेले आहेत. ही मोठी झालेली आहेत. ही सगळी जी स्टुडंट आहेत, हे स्टुडंट काही वेळा शाळेत जात नाही, परंतु पिक्चर बघतात आणि हे पिक्चर बघून त्यांच्यातून जो पैसा मिळाला, त्याच्या पैशातून आज ही मोठे झालेले आहेत. आणि आज त्यांचं जे मी आमिर खानला खूप म्हणजे मला त्यांचा एक सत्यमेव जयतेचा तो कार्यक्रम होता. मी खूप ॲप्रिशिएट करत होतो आणि त्यांना खूप मोठं म्हणजे त्यांना मला खूप तो आवडायचा. परंतु ह्या स्टेटमेंटमुळे मला तो झिरो झालेला आहे. सगळे क्रिकेट प्लेयर आणि जे आजचे मोठमोठे हिरो आहेत, हे सगळे झिरो आहेत माझ्या हिशोबाने. कारण ह्या आंदोलनात त्यांनी सपोर्ट द्यायला पाहिजे होतं, शाब्दिक सपोर्ट करायला पाहिजे होतं. येऊ शकत नाही शाब्दिक सपोर्ट. परंतु त्यांनी कोणत्याच प्रकारचा सपोर्ट केला नाही नसल्यामुळे मी त्यांना झिरो समजतो. ते हिरो नाहीये, ते ॲक्टर आहे. ॲक्टर करतो म्हणजे नक्कल आणि नक्कल करून ते ड्रामा करून पैसे मिळवलेले आहेत. हिरो अजिबात असू शकत नाही आणि सोनम वांचूक हा आमचा आजचा भारताचा एक ऐतिहासिक जमा झालेला हिरो आहे, असं मी मानतो. जर त्याच अनुसरण माझा एक सामाजिक संघटना जी आहे, त्या संघटनेच्या संदर्भात प्रश्न आहे. या देशामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे, आर-पी-आय आहे, म्हणजे बहुजन समाजामध्ये समाजामध्ये जी शिवसेना आहे आणि इतरही पक्ष आहेत. काही पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि काही संघटनेने पाठिंबा दिलेला नाही. त्यामध्ये बघायला गेलं तर ज्या बहुजन समाज म्हणजे बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष म्हणून आठवले साहेब सांगतात. एकीकडे मेश्राम सांगतात आम्ही भारतामध्ये लोकशाही किंवा संविधानाच्या माध्यमातून सर्व महापुरुषांचे विचारधारा देऊन जनआंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहोत. कुमार काळे सांगतायत, डॉक्टर विलास खरात सांगतायत. म्हणजे विविध असे आहेत असं सामाजिक क्षेत्रातील मान्यवर. मायावती आहेत, जे काशीर बाबासाहेबांच्या सहकार्यामध्ये जेव्हा बामशेप या सामाजिक संघटनेची निर्मिती झाली. निर्मिती झाल्यावर ते काशीराम साहेबांनी मायावतीला सपोर्ट केलं. त्या मायावतीने एक शब्द बोललेला नाही. म्हणजे असं जे समाजावरती अन्याय होत असेल आणि असे सामाजिक कार्यातून निर्मिती झालेल्या संघटना, त्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी या गोष्टीवर एक शब्दही बोलत नसतील, तर या सगळं काय मग तेच बोलत नसतील, तर या सगळ्या गोष्टीकडे आपण कशाप्रकारे वागायचं? सर माझं संपूर्ण जे 30 वर्ष मी माझ्या आयुष्यातले ह्या सामाजिक चळवळीत घातले. मी 16 वर्ष परदेशात होतो आणि 16 वर्ष परदेशात असताना तिथे केवळ नोकरी नाही केली, तर मी तिथे आमचे संतांचे, महापुरुषांचे विचार मी लोकांपर्यंत पोहोचवले. अगदी तामिळ असो, गुजराती असो,
सगळ्या प्रकारच्या जाती समूहामध्ये कॅम्पमध्ये जाऊन मोठमोठे विचार त्यांना सांगितलेले आहेत आणि एक खूप मोठा मास तयार केलेला आहे. एम्स सारखी संघटना इतकी प्रामाणिक संघटना आहे, की ती देखील ह्या संघटनेचा विचार पसरवण्याचं काम करते आज. आणि हे सगळं मी करत असताना मला तेच आज तुम्ही जो प्रश्न केला, हा प्रश्न मला तिकडे गेल्यानंतर जंतर मंतरवर बरेच लोकांनी मला विचारले, कि बाकीचे आप बोलते आप इतने कार्य करता है, तो वहाँ महाराष्ट्र के लोग क्या क्या कर रहे हैं? हा प्रश्न जो आहे, हा म्हणजे वाईट वाटण्याचा प्रश्न नाहीये. तर मुळात ज्यावेळी लढाई असते आणि लढाईमध्ये जर आपले जर लीडर जर शत्रू सोबत जर हत्यार टाकत असेल, तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, की ह्यांना खरंच आंदोलन करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. मी काही लोकांना फोन केले, की तुम्ही ह्याच्यात एक जर उतरू शकत नसेल किंवा सांगू शकत नाही, तर कमीत कमी एक स्टेटमेंट द्यायला पाहिजे आणि ह्या आंदोलनाला सपोर्ट करायला पाहिजे होता. पण तसं झालेलं नाही. अगदी दुःखद गोष्ट अशी आहे, की हे सगळी जी लोकं आहेत, हे युगोवाले लोकं आहेत. यांना समाजाचं काही पडलेलं नाहीये. हे आज सिद्ध होतं आणि खूप म्हणजे दुःखातून मी ही भावना व्यक्त करतो, की ही लोकं भविष्यात काहीच करू शकत नाही. यांना युगो झालेला आहे, की आज अभिषेक दिपके इथे येऊन एक आठवड्याभरात त्याने हे लीडिंग केलेलं आहे आणि त्याने महत्त्वाच्या गोष्टीवर हात घातलेला आहे आणि तो जो हात घातलेला आहे, तो सगळ्या समाजाच्या, सगळ्या जातीच्या, सगळ्या गटाच्या लोकांना तो जो त्याचा जो सब्जेक्ट आहे, तो लोकांशी जुडलेला आहे. त्याच्यामुळे भारतातले इतर सगळे लोकं आज त्याच्या सोबत आलेले आहेत. सगळ्या राष्ट्रातले लोकं आंदोलन वेगवेगळ्या देशात, स्टेटमध्ये करतात. आंतरराष्ट्रीय लेव्हलवर त्याचा विरोध मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि म्हणूनच मला खंत वाटते, की जे बहुजन समाजाचे, बाबासाहेबांचे काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत, इथे सांस्कृतिक संघटना आहेत. ते वेगवेगळे सण साजरे करतात. जयंत्या करतात, सण साजरे करतात. त्या सामाजिक संघटना त्या देखील ह्याच्यात त्यांचा विरोध नाही. तर मला दुःखद वाटतं, की या संघटना फक्त काय जयंत्या साजऱ्या करणं, सण साजऱ्या करण्यासाठी ह्या जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये मध्ये ही मुलं आहेत ना, त्यांच्या मुलांचा प्रश्न आहे. आज माझी मुलं जी आहेत, मुली आहेत, ह्या डॉक्टर झालेल्या आहेत. मला काही कित्येक जण म्हटले, की "तुम्हाला काय जायची गरज आहे? गायकवाड साहेब जाऊ नका. तुम्हाला लागलेलं आहे. तुम्ही का जाता?" तर मी म्हटलं, की "मी माझ्या येणाऱ्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी मी जात आहे." आणि मी तिकडे गेल्यावर खूप भावनिक झालो, खूप भयानक. आणि मला खूप बरं वाटलं, की हे आंदोलन महाराष्ट्रापेक्षा आज तिथे जाट समाज इतक्या मोठ्या प्रमाणात आज दिपके सोबत आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा जाट समाजाने जे आंदोलन उभं केलेलं आहे, जाट समाजाचं आणि शीख बांधवांचं मी आभार करतो. जी जेवणाची व्यवस्था त्यांनी केली आहे. अपार जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सरकारने 17 रेल्वे स्टेशन मेट्रो बंद केले सरकारने. जे मध्ये ते जेवण येतं ते बंद केलं. त्याच्यामुळे जेवणाचे हाल झाले. बाथरूम बंद केले होते. परंतु नेतृत्व जर खरं असेल, उद्देश जर खरा असेल, या सगळ्यांचा उद्देश आणि या त्या टीमचा जो उद्देश होता, आलं का लक्षात अभिजितच्या? त्या टीमचं खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे. ते बिकावी नव्हते आणि ह्यांचं अभिनंदन करून आज जे ते सक्सेस झाले, ते केवळ आणि केवळ त्यांच्या इमानदारीमुळे आणि त्यांनी जो अजेंडा ठेवला, त्या अजेंडामुळे ते आज सक्सेस झाले असं मला वाटतं. तर पाहायला गेलं तुम्ही आता काही मुद्दे उपस्थित केले, की म्हणले या परिसरामध्ये जे किंवा भारतामध्ये जे बाबासाहेबांच्या विचारावर किंवा बाबासाहेबांचं नाव घेऊन चालणाऱ्या ज्या संघटना आहेत, ते फक्त बाबासाहेबांच्या जयंत्या इच्छा करू शकतात का? जयंत्यापुरतेच मर्यादित आहेत का? किंवा बाबासाहेबांचे कुठले वंदना घेणं किंवा विहारात जाऊन पूजापाठ करणं एवढ्यापुरतीच मर्यादित. बाबासाहेबांनी म्हटलं, की "बाबा माझी जयंती साजरी करण्यापेक्षा माझं राहिलेलं अपुरं कार्य पूर्ण करा." म्हणजे माझं कार्य पूर्ण करा किंवा मग हा लढा मी इथपर्यंत आणलेला आहे, तो लढा पुढे घेण्यासाठी करा. पण एकीकडे संविधानाच्या विरोधात जाऊन जर इथं देशामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतील, वेगवेगळे आंदोलन केले जात असतील, तर हे बी-जे-पीच्या माध्यमातून वेगळे पेपर फूट होत असतील. त्या आंदोलनामुळे हे फक्त दिखाव्याचे समाजकार्य करतात का? दिखाव्यासाठी हे पक्ष आहेत का असं म्हणता येईल का? नाही, माझं असं म्हणणं आहे, की ते जे काम करतायत आज जवळ-जवळ त्याला भरपूर 40-45 वर्ष झालेली आहेत. त्यांचा अनुभव तगडा आहे. ते बोलतात, चांगले विषय मांडतात सगळं. परंतु त्यांना अहंकार आहे. हं. आणि ज्या नेत्यांना अहंकार आहे, तो नेता कधीच पुढे येऊ शकत नाही. लोकं जमू शकत नाही. आज तुम्ही मला हा प्रश्न विचारल्याबद्दल मला म्हणजे म्हणजे हे बोलणं भाग पडत आहे.
कारण इतके चांगले चांगले लोक होते, टॅलेंटेड लोक, पण हे टॅलेंटेड लोक हे संघटना सोडून जातात आणि मग त्याच्यानंतर संघटनेचा वन मॅन कार्यक्रम चालू होतो. त्याच्यामुळे संघटन वाढत नाही आणि संघटन हे केवळ आणि केवळ अहंकारामुळे हे सगळे लुप्त झालेलं आहे आणि हे थोड्या दिवसच चालेल. मला नाही वाटत की अजून काही दिवस हे चालेल. कारण जनआंदोलन आम्ही जी भाषा होतो, ही गेले 15 वर्ष, 20 वर्षापासून जनआंदोलनची भाषा होतो. मला काय म्हणायचं की ह्या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही संकल्पना बाबासाहेबांनी संविधान ज्या दिवशी लागू झालं, ही संकल्पना तयार झाली आणि त्या देशात अशा स्वातंत्र्यात पदार्पण केलं आहे. परंतु आज संविधान पूर्ण नष्ट करण्यात आर-एस-एस आणि बी-जे-पीचा डाव असताना देखील आम्ही कॉम्प्रोमाईज करू शकत नाही. आम्ही एकमेकाशी बसून ह्या ज्या संघटना होत्या, आज दीपकेबरोबर का नाही जाऊ शकल्या? बसायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं, डायलॉग्स व्हायला पाहिजे होत्या, सपोर्ट करायला. आमचं म्हणणं आहे, की या देशात सगळ्यांचं सुखी राज्य यायचं पाहिजे होतं. सगळ्यांचा म्हणजे ह्या देशामध्ये जर तुम्हाला बाबासाहेबांचं, फुल्यांचं आणि सम्राट अशोकांचं गोल्डन पिरियड जर येत असेल आणि ते कोणाही पक्षातर्फे किंवा कुठल्याही संघटनेतर्फे जर होत असेल, तर त्याला आपण सपोर्ट करायला पाहिजे. आम्ही जर हा सपोर्ट करत नसेल, तर याचा अर्थ आमच्याकडे इगो आहे आणि आम्ही हे केवळ मीच करू शकतो, मीच करू शकतो या अहंकारामुळे आज बऱ्याच संघटना ज्या आहेत, सामाजिक संघटना, हे बरेच आता मी नावं घेऊ शकत नाही, परंतु बऱ्याच सामाजिक संघटना महाराष्ट्रात, देशात कामं करतात. केवळ या अहंकारामुळे आज करू शकत नाही. हे काहीच करू शकत नाही. मला त्याचंच कंतमत तुम्ही आठवले साहेब, आठवले साहेब कुठे आहेत? आज ते केंद्रात आहेत. आज केंद्राच्या त्या मंत्रिपदावर किंवा लाथ मारून त्यांनी जंतर मंतरला यायला पाहिजे. आठवलेबद्दल आता किंचित पण आहे ना लोकांची अजिबात त्यांच्याबद्दल काही चांगली भावना नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो. मायावतीबद्दल देखील किंचित आमच्याबद्दल त्या आदर अजिबात राहिलेला नाही. कमीत कमी त्यांनी येऊन सांगायला पाहिजे होता. Facebookवर येऊन सांगायला पाहिजे. परंतु ह्या लोकांना खूप इगो आहे. कारण त्यांना आता असं वाटत असेल, की 40-50 वर्ष आम्ही काम केलं, पण हे आंदोलन उभं केलं नसेल. हे त्यांना शायद त्यांचा खंत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल. पण ते चुकीचं आहे. बाबासाहेबांचं आंदोलन कोणाची एकाची ठेकेदारी नाहीये. जो करेल तो पुढे येईल आणि ज्याच्याकडे इमानदारी तोच बाबासाहेबांचं आंदोलन करू शकतो. ज्याच्याकडे इमानदारी नाही, प्रामाणिकपणा नाही, तो बाबासाहेबांचं आंदोलन पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तर पाहायला गेलं तुम्ही आता म्हटलात हे ज्यांना युगो आहे. पण बाबासाहेबांनी सांगितलेलं की सर्व समाज, बहुजन समाज यामध्ये एस-सी आहे, एस-टी आहे, ओबीसी आहे, एन-टी आहे, मायनॉरिटी म्हणजे सर्व जाती धर्मांना घेऊन तुम्ही एक समान एक राहावं म्हणजे बहुजन समाजाची पदवी दिलेली आहे. पण हे वेगळं-वेगळं लढतात मग हे आपण वेगवेगळं लढल्यामुळे हा अन्याय होत असेल का मग? आम्ही वेगवेगळं पूर्वी तर आम्हाला हजार जातीमध्ये ऑलरेडी आम्ही विखुरलेलो आहोत. संविधानाने आम्हाला ओबीसी मिळून ज्या जाती, एस-टी, एस-सी मिळून हे एकत्र करण्याचे ते बाबासाहेबांचा जो उद्देश होता, कितपत तो उद्देश साध्य होत होता. परंतु जसं बीजेपी गव्हर्नमेंट आलं आणि बीजेपी गव्हर्नमेंटने आमच्यातल्या काही लीडर लोकांना, ज्याला आम्ही आज ओपनली सांगतो, की ते दलाल लोकांना आम्ही आमचे लीडर मानत होतो. ते दलाल लोकं हे सगळे बीजेपीला फॉर झालेले आहेत. बीजेपीच्या संघटनेमध्ये गेलेले आहेत. काही लोकं आर-एस-एसमध्ये काम करतात, काही पक्षामध्ये काम करतात. तर मला असं वाटतं, की याचं कारण आहे, आम्ही विखुरलं गेलेलो आहे आणि विखुरल्याची जी आमची ही जी पद्धत आहे, ही आज नवीन नाही. ही खूप पूर्वीपासून आम्ही विखुरले गेलेले आहे आणि आम्हाला विकत घेतात ही लोकं आणि आम्ही विकले जातो. त्याच्यामुळे आज समाजाचं खूप मोठं लॉस झालेला आहे, असं मी मानतो. तर पाहायला गेलं तर ज्या जंतर मंतरमध्ये आंदोलन सुरू होतं, त्या मोठ्या प्रमाणात जय भीम, जय भीमच्या नावाने किंवा बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. म्हणजे या आंदोलनामध्ये महार म्हटलं, एस-सी समाजात जास्त प्रमाणात लोकं होते का? नाही, नाही. मी म्हणून तर मी तिथे गेल्यानंतर मला खूप रिअलाईज झालं, की आपण जे म्हणतो, की बाबासाहेबांचं आंदोलन घेण्याची जी ठेकेदारी आहे, ती आमची आहे. जय भीम आमचं आहे. तर मी म्हणतो, की जय भीम जे आहे, जय भीम या देशातल्या प्रत्येक 100% स्त्रियांनी सकाळी उठल्यावर नमस्कार, गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा त्यांनी जय भीम म्हटलं पाहिजे. कारण जय भीम हे असं घोष आहे, की या देशामध्ये हजारो वर्षाची जी गुलामगिरी जी स्त्रियांची होती, ती बाबासाहेबांनी मुक्त केलंय त्यांना आणि आज म्हणूनच जे आंदोलन तिथे महिलांचं जे चाललेलं आहे, मला इतकं अभिमान वाटलं ह्या महिलांचा, की आज जे काही बाबासाहेबांच्या ज्या घोषणा होतात, बाबासाहेबांचं आंदोलन
मोडीत काढण्यासाठी वेगवेगळ्या रीतीने प्रयत्न करत होते, की यांचं आंदोलन कसं मोडीत काढायचं. आमचे लीडर लोकं त्यांनी विकत घेतले. परंतु बाबासाहेबांची विचारधारा भविष्यात कोणी विकत घेऊ शकत नाही. आज म्हणजे अभिजित सारखा आणि सोनम वांचूक सारखा माणूस म्हणजे आज त्यांना माणूस नाही म्हणतात, आज ते लीडर आज उभे राहिले आणि त्यांनी इमानदारीप्रमाणे कोणाला न भिता जय भीम हा नारा दिला, लक्षात घ्या. पण त्या जय भीम नाऱ्याला दिल्यानंतर देखील मी सांगतो, की तिथला 15% जी लोकं होते, जे कधीच जय भीम बोलत नव्हते. त्या 15% जी मुलं कॉलेजची, त्यांचे पालक, हे सगळेच्या सगळे लोकं आज जय भीमचा नारा देताना मी प्रत्यक्ष बघितले. मी त्यांची नावं, आडनावं बघितली. ही सगळी अपर कास्टची लोकं होती आणि मला खूप चांगलं फील झालं, की अपर कास्टच्या लोकांना देखील आज जय भीम बोलण्याची वेळ आली असं म्हणू नये. परंतु जय भीम काय आहे, किती मोठी ताकद आहे. कोणीही बाबासाहेबांचा विचार हा मोडू शकत नाही आणि तिथे 3 प्रकारचे नारे होते. एक होता जय भीम, एक होता तुम्हाला सांगतो वंदे मातरम आणि एक भगतसिंग. त्याचं ते गाणं सारखं त्या भगतसिंग तुम जिंदा है, एक लहू के खतरे में. अशा प्रकारचे गाणे वगैरे म्हणजे मला इतकं मी इमोशनल झालो, की जी लोकं बाबासाहेबांचं आंदोलन एवढ्या दिवस घेऊन चालले होते, बाबासाहेबांची विचारधारा, पण इथे बाबासाहेबांची विचारधारा एका क्लिकमध्ये, एका दिवसामध्ये ही जी क्रांती घडली आहे. मी तिथे जाण्याचं म्हणजे खरंच मला स्वतःला खूप असं समजतो, की मी भाग्यवान आहे, की या क्रांतीमध्ये कारण हा मला असं वाटतं, की 26 तारीख ही विद्यार्थ्यांचा क्रांती दिवस असणार विद्यार्थ्यांचा आणि 20 जुलै हा भारतातला काळा दिवस मानणार असा दिवस असणार आहे. मी सांगतो, आज मी तुम्हाला सांगतो. कारण ज्या प्रकारे पोलिसांनी केलं कारण पोलिसांचे पण मुलं असतील ना, मिलिटरीवाल्यांचे पण. हे आम्ही का करतो? आम्ही करतो का? कारण हे सगळ्यांची मुलं असणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग असावा लागतो आणि म्हणून हे आंदोलन जे आहे, हे पुढे गेले याचं कारण आहे एकच आहे, बाबासाहेबांची विचारधारा आता अडवण्याची कोणाची हिंमत नाही आणि बाबासाहेब ही विचारधारा, बाबासाहेब हा घेतल्याशिवाय भारतात कुठलीच सामाजिक क्रांती होऊ शकत नाही, असं मला वाटतं. तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जय भीम हा एका व्यक्तीचा किंवा एका समाजाचा नारा नसून हे भारतामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्माचा सगळ्यांचा अधिकार आहे. जय भीम म्हणजेच संविधान आहे. जय भीम म्हणजेच लोकशाही आहे आणि जय भीम म्हणजेच ताकद आहे असं तुमचं म्हणण्यात जातं. माझा हा प्रश्न यालाच अनुसरून असा प्रश्न आहे. ज्यावेळेस शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारचा जल्लोष होता? सर राजीनामा दिल्यानंतर कारण बी-जे-पीचं असं म्हणणं होतं, की आमच्यात ती पद्धत आहे राजीनामा आम्ही देत नाही. आणि आत्तापर्यंत तुमच्या माहितीसाठी मी सांगतो सर, की शेतकऱ्यांचं आंदोलन, त्यांनी नक्षलवादी आंदोलन, त्यांनी पाकिस्तानी आंदोलन, म्हणजे इतके मोठ्या प्रमाणात शेतकरी मेले त्या आंदोलनामध्ये, पण त्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला काही किंमत दिली नाही सरकारने. आसाममध्ये इतके मोठे आंदोलनं चालले, त्याला दिले नाही. हजरत इतका मोठा कांड झालं, त्याला किंमत दिली नाही. इथे मुंबईमध्ये आंदोलनं झाली, त्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला. इथे दिबा पाटलाच्या एअरपोर्टसाठी आज मोठं आंदोलन केलं गेलं. ते आंदोलन खतम करण्याचा प्रयत्न केला. म्हणून म्हणून मी असं म्हणतो, की ह्या लोकांनी पूर्ण आंदोलन पोलीस आणि मिलिटरी फोर्स ही लावून आंदोलन खतम करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं, की आता ह्याच्यापुढे आंदोलन कुठलंच आंदोलन खतम होणार नाही. फक्त जे चालवणारे लोकं हे इमानदार असले पाहिजे आणि हे इमानदार जर असतील आणि त्यांनी नॉन पॉलिटिकल घेऊन सगळ्यांना जर सोबत आणि सगळ्यांनी आपला एक अजेंडा बनवला पाहिजे. सगळे लोकांनी एकत्र येऊन कॉमन अजेंडा बनवला पाहिजे. सगळ्या पक्षातल्या लोकांनी येऊन कॉमन अजेंडा बनवला पाहिजे आणि आपली लढाई लढता आली तर आपण नक्की सक्सेस होऊ आणि मला अजिबात दुमत नाही, की हा जो विजय आहे, ह्या विजयाचं सगळं श्रेय हे दिपके आणि सोनम वांगचुक आणि त्यांच्या टीमला जातं आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या इतर ज्या संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय संघटना देखील त्याला जाऊन भेटल्या. यांचं श्रेय आहे असं मी मानतो. अभिजित दिपके यांनी लास्टचं जे ट्विट केलं, ज्या लास्टच्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, मला नेता बनवण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार किंवा संविधानाला जे अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा, कार्य करा. आणि एखाद्या तुम्ही नेत्याला जर मोठं बनवता, तो नेता विकला जातो, भ्रष्ट होतो, म्हणजे ते कबाडा बनला जातो, म्हणजे कचरा बनला जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे? सर मी तुम्हाला सांगितलं आज ची स्वतःची एक पार्टी आहे. बरोबर. परंतु मी माझ्या आयुष्यात
खूप बघितलेलं आहे, की आता पार्टीमध्ये कोणाची विचारधारा काही काम करत नाही. आज प्रत्येक नेता भ्रष्ट आहे आणि भ्रष्ट असल्यामुळे ईडीच्या भीतीमुळे ते आज सगळे लोकं एकमेकाचे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे उद्या अभिजितचा जर पक्ष मोठा झाला आणि त्याने हीच जर जी पद्धत आहे त्याची काम करण्याची किंवा एक इमानदारी म्हणून इमानदार किंवा स्वाभिमानी पक्ष म्हणून जर त्याने चालवलं तर नक्कीच त्याला यश येईल. परंतु इतर पक्षासारखा त्याने देखील असं काम केलं समजा, की त्याचे आमदार, येणारे खासदार वगैरे, तर तो पक्ष पटकन लयास जाईल. फक्त इतिहासात एक नाव नमूद होईल, बाकी काही नाही. कारण पक्ष चालवण्यासाठी त्याची घटना असावी लागते, टॅलेंट असावं लागतं. दुसरी गोष्ट की खूप मोठा पैसा असावा लागतो, अनुभव असावा लागतो, असं मला वाटतं. देशभरातील विद्यार्थी जे नीट परीक्षेमध्ये सीईटी पेपर फुटल्यामुळे आंदोलन केलं किंवा इतर विद्यार्थी आहेत एल-के-जी, ज्युनियर के-जी, सीनियर के म्हणजे विद्यार्थी वर्ग जो आहे, त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात किंवा देशभरातील विद्यार्थ्यांना काय संदेश आव्हान असेल? माझा एकच 22 लाख विद्यार्थी आज परीक्षेला बसले होते. हं. 22 लाख विद्यार्थीचं जे भविष्य आहे, हे भविष्य पेपरफुटी 1 वेळा नाही झाली, 2 वेळा नाही झाली, तर हा पेपरफुटीचा जो बिझनेस आहे, हा बिझनेस मोठ्या प्रमाणात जो स्कॅम आहे, हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्याची दखल कोणच घेत नव्हते. सगळे लीडर, सगळी जनता ही कोमामध्ये होती. मोदी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कोणी बोलायला तयार नव्हतं. तुमचं म्हणणं आहे, की माझा विद्यार्थ्यांना एकच संदेश आहे, की विद्यार्थ्याने आपली विवेकबुद्धी आपली विवेकबुद्धी जी आहे आणि आपलं स्वातंत्र्य जे आहे, हे आपल्याच हातात ठेवायला पाहिजे. ते दुसऱ्याच्या हातात देऊ नये. दुसरी गोष्ट, की विद्यार्थ्याने शाळेत शिकत असताना अंधश्रद्धा जर शिकवत असतील किंवा जो सिलॅबस अंधश्रद्धेचा असेल, तर संघटित येऊन संविधानिक मार्गाने त्याचा विरोध करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि विद्यार्थ्याने येणाऱ्या काळामध्ये देशासाठी आपलं तन, मन, धन हे त्यांनी द्यायला पाहिजे. कारण विद्यार्थी हीच भविष्याची आपली पुंजी आहे, असं मी सांगतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी पुढचे पाऊल कसे उचलले पाहिजे आणि कॉकरोच जनता पार्टी जी सोशल मीडियामधून सुरू झालेली होती, ती ॲक्चुअलमध्ये राजकारणात येईल असं वाटतं? अजूनपर्यंत मी हे सांगू शकत नाही. कारण ह्या संबंधात मी म्हणजे कोणाशीच संपर्क केलेला नाही. कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे तुम्हाला हे मी नक्की सांगू शकत नाही, की येणाऱ्या काळामध्ये त्यांची काय वाटचाल असू शकते किंवा ते भविष्यात शिवसेनेबरोबर जातील की काँग्रेसबरोबर जातील. परंतु एवढं निश्चित सांगतो, की ह्या आंदोलनामुळे ह्या आंदोलनामुळे जे पक्ष आहेत, ज्यांना अपयश आलेले आहेत, ते सगळे पक्ष जे आहेत, याचा फायदा उचलतील आणि येणाऱ्या काळात अभिजित दिपकेला निवडणुकीसाठी ते फिरवतील आणि मतं मिळवतील असा माझा म्हणजे हे आहे. म्हणजे माझा एकंदर हे वाटतं मला, अपेक्षा वाटते. हे असे पक्ष त्याचा फायदा घेतील. दुसरं गोष्ट मी तिथेही मीडियासमोर हेच सांगितलं, की आज कोणाचंही सरकार येवो किंवा न येवो, परंतु सरकार आज अजिबात भीत नाही, भाजप सरकार कोणाला दाद देत नाही. आणि हे जर भाजप सरकार जर तुम्हाला घालवायचं असेल, कारण भाजप सरकारने सगळ्या ज्या यंत्रणा आहेत, ज्या सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत, सी पासून, न्यायपालिकापासून, पत्रकार ही सगळी त्यांनी खिशात टाकलेली आहे. आणि लोकशाही जी आहे ही एक हुकुमशाही त्यांनी आज चालवली आहे भाजपने. तर माझं एवढंच म्हणणं आहे, जर तुम्हाला ह्या देशातून म्हणजे हरवायचं असेल, तर ईव्हीएम मशीन तोडण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ईव्हीएम मशीन ज्या दिवशी तोडल्या जातील आणि निष्पक्ष जेव्हा बॅलेट पेपरवर जेव्हा इलेक्शन होईल, त्यावेळी मात्र खरा जो पक्ष आहे तो निवडून येईल, असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय भाजपने कुठलेही सामाजिक उपक्रम केले नाही. मग त्यांनी मेट्रो आणलेले आहे, नाहीतर बुलेट ट्रेन आणण्याचे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी एअरपोर्ट बनवले आहे, वेगळे चांगले रस्ते बनवलेले आहेत. अशा मग लाडकी बहीण योजना आणलेली आहे. असे सामाजिक उपक्रम शेतकऱ्यांना वेगवेगळे स्कीम देतात. आता स्मार्ट मीटर आणलेलं आहे आणि गॅस पाईपलाईन देखील हे स्मार्टमध्ये म्हणजे डायरेक्ट ऑटोमॅटिक बिल येणार. असे उपक्रम त्यांनी राबवले नाही असं कसं काय म्हणताय? तुम्ही सरकारची बाजू मांडता असं मला वाटतंय. हं. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, हं. की देशामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे देशामध्ये,
अन्न वस्त्र निवारा. बरोबर. आज देशाला स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली. आजही आम्हाला शिक्षणासाठी आंदोलन करावं लागतं. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. म्हणजे शिक्षणासाठी, शेतकऱ्यांसाठी आज विद्यार्थी म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्हाला रस्त्यावर उतरावी लागते. ही खूप मोठी खेदाची ह्याला तुम्ही विकास बोलू शकत नाही. ज्यावेळी रोड, रस्ते हे होतं, हे डेव्हलपमेंट जे आहे, हे उद्योगपतीसाठी आहे. लक्षात घ्या. मी दररोज काही एअरपोर्टने जात नाही कामाला. मला कामाला जाण्यासाठी माझ्या नोकऱ्या आहेत का? आज शिक्षण इतकं महाग झालं याच्यावर कोण बोलतं का? शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं याच्यावर कोण बोलतं का? संविधान काय सांगतं, की तुम्हाला फंडामेंटल राइट आहे शिक्षण. एका बाजूला संविधान सांगतं, की फंडामेंटल राइट आहे. दुसऱ्या बाजूला शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. आज स्वास्थ्य जे आहे, ते स्वास्थ्य योजना काय आहे सरकारच्या? आज लुटालूट चाललेली आहे देशामध्ये. महागाई किती आहे? आज गॅस एकीकडे आम्हाला महाग केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजना करतात. लाडकी बहीण योजना देणं म्हणजे मी म्हणतो त्यांना एक घूस देणं आहे, लाच देणं आहे. आणि निवडणूक आयुक्त जो आहे, हा भ्रष्ट आहे, हा लाचार आहे. आणि मग निवडणूक आयुक्तानेच ही योजना कॅन्सल करायला पाहिजे, की तुम्ही इलेक्शनच्या वेळी अशा प्रकारची योजना देता कामा नये. तुम्हाला जर लाडक्या बहिणीला द्यायचा असेल, तर ह्या योजना देण्यापेक्षा गॅस कमी करा. म्हणजे सरकार काय करतं, की लोकांना खोट्या माणूस दाखवतं. सरकारला जी प्रगती करायची असेल, तर शेतकऱ्यांना त्यांचा हमी भाव द्या. आज शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहे तशाच परिस्थिती आहे. शेतकऱ्याला जो हमी भाव दिला असता, तर शेतकऱ्याने आंदोलन केले नसतं, शेतकऱ्याने आत्महत्या केल्या नसत्या आणि म्हणून मला असं वाटतं, की भाजप आणि आर-एस-एसचे हा अजेंडाच असतं, दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं. आज मोदी आपल्या स्वतःवर ॲडव्हर्टाइजवर एवढे पैसे करतो, करोडो पैसे खर्च करतो. अरे तुम्ही कामं करा ना, आपोआप तुम्ही लोकांमध्ये प्रसिद्धी मिळेल. तुमचे दिल्लीमध्ये गेल्यावर इतके बॅनर मी म्हटलं, की हा पैसा इतका आणतो कुठून? भारतातला मी पहिला पंतप्रधान पाहिला, की इतका मोठा प्रत्येक पेपरवर आणि प्रत्येक कुठल्याही गोष्टीवर त्याचा फोटो आहे. जरी त्याच्याकडे ते खातं जरी नसेल तरी त्याच्यावर त्याचा फोटो येतो. म्हणजे भयानक प्रकारे त्याने लोकांवर बंबार्डिंग करण्याचा, लोकांवर सोशल मीडियावर बंबार्डिंग करण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे. परंतु नरेंद्र मोदी पूर्ण झिरो झालेला आहे, पूर्ण झिरो. कारण ते आता लोकं त्यांना खूप वाईट-वाईट शिव्या देतात. म्हणजे मला इथे तुमच्या मीडियासमोर बोलू शकत नाही. म्हणजे नीम का पत्ता कडवा आहे, परंतु मी हे पुढे बोलू शकत नाही. तुम्ही समजून घ्या. असे विद्यार्थी बोलत होते. त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. कारण पंतप्रधानाचा आपल्याला रिस्पेक्ट करावा लागतो, त्या पदाचा मान करावा लागतो. पण लोकं भयानक शिव्या देतात. ह्याचं खूप मला वाईट वाटतं. तुम्ही म्हणताय सर भाजप सरकारचा विरोध आहे, नरेंद्र मोदी यांचा विरोध आहे. मग बहुमताने सरकार येतं कशी काय? बहुमताने सरकार ह्यांची सगळं मिलीभगत असते ह्याच्यामध्ये. हे बहुमताने येणार हे सगळं ईव्हीएम मशीन हे सगळं जे आहे, ह्या ईव्हीएम मशीनचा भांडाफोड तुम्हाला माहीतच असेल. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही पत्रकार आहेत. बरोबर. काही तर अ, यांचे मनसेचे नगरसेवकाला 0 वोट पडलेला आहे काही ठिकाणी. बरोबर. तर तो स्वतःचं तरी मत देईल. समजा बायको, मुलगा वीर पण तो स्वतःचा तरी वोट देईल. मग 0 वोट पडतं आहे. ज्या ठिकाणी पूर्ण मुस्लिम वस्ती आहे, अशा ठिकाणी तिथे बीजेपीचा कसा येऊ शकतो? म्हणजे हे काय करतात, की हे असं अंकगणित कसं आपण जुळवतो अशा प्रकारचे ती लोकं सेटिंग करतात आणि शेवटी हे कितीही केलं आपण म्हणतो, हे इलेक्ट्रॉनिक्स आहे, हे शेवटी माणूसच त्याला ऑपरेट करत असतो. त्यामुळे हे पूर्ण चीटिंग आहे आणि हे जसं तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, की जसं अनैतिक संबंधातून एखादा मुलगा आपण जन्माला घालतो, बायको असताना आपल्याला अनैतिक संबंध दुसऱ्याशी केलं आणि मुलगा. तसं ह्यांनी हेराफेरी करून अनैतिक याच्यातून आज ईव्हीएम मशीनची छेडछाड करून हे जे सरकार आहे, हे सरकार चुकीच्या पद्धतीने निवडून आलं असं मी त्या सरकारला बोलू इच्छितो. हे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भगवानजी गायकवाड त्यांनी इतर जे सामाजिक क्षेत्रातील त्यांनी कार्य केलेलं आहे आणि दिल्ली या ठिकाणी जो जंतर मंतर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टी आणि संशोधन इतिहासकार त्यांच्या माध्यमातून जे सोनू वंशे यांच्या माध्यमातून उपोषण सुरू होतं त्यांच्या पाठिंबा देत त्यांना आंदोलनस्थळी त्यांनी भेट दिलेली आहे. त्यांचा जो तिथला प्रसंग होता कशा प्रकारे होता, विद्यार्थ्यांवर कशा प्रकारची लाठीचार करण्यात आली, विद्यार्थ्यांचे काय हाल होते, सरकारने कशाप्रकारे ट्रेन, मेट्रो वाहतूक जी आहे ती कशाप्रकारे ठप्प केली, बंद केली होती. या सगळ्या केलेल्या आहे आणि त्याचबरोबर जे या ठिकाणचे जे
लोकप्रतिनिधी आहेत, काही लोकप्रतिनिधी त्यांना भेटलेले आहेत, काही बॉलिवूड सिने अभिनेत्री असतील, अभिनेत्री त्यांनी भेट का दिली नाही? सामाजिक क्षेत्रात जे आम्ही सामाजिक बाबासाहेबांचे, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन समाजापुढे जातो, समाजाचा विचार सांगतो. आज संघटनेने का पाठिंबा दिला नाही, बाकी संघटनेने का पाठिंबा दिला, या सगळ्या विषयावरती आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटद्वारे अवश्य कळवा. कॅमेरामन राम शिंदेसह अक्षय कांबळे, खांदा कॉलनी, पनवेल. धन्यवाद. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.